तुटी महालाभ भुकासाठी महायोग पीठे तटी भीमरथम वरम पुंडलिकाय दातुं मुनींद्रे समागत्य तिष्ठन्तमानन्दकन्दं परब्रह्मलिंगं भजे पांडुरंगं पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरी चरण संतांचिया त्यांच्या कृपादानी कथेचा विस्तार बाबाजी सद्गुरु दास तुका जयांची केली स्मरण होय सकळ विद्येचे अधिकरण तिची बंधू श्री चरण श्री गुरूंची ते नमस्कारोनी आता पुण्यवंत भावी घेता सज्जनांची नावे निघे माझी वाचा तुटी महालाभ भुकासाठी प्रस्तुत प्राप्त प्रसंगी प्राप्त स्थळी आज या ठिकाणी कीर्तन रूपी सेवेकरता घेतलेला अभंग जगद्गुरु जगतवंदनीय वैराग्याचे मूर्तिमंत पुतळे वारकरी संप्रदायाचा कळस असणारे महाराष्ट्र भूषण जगद्गुरु श्री संत तुकोबाराय यांचा अवघा 4 चरणाचा अभंग आज सेवेसाठी निवडलेला आहे. विठ्ठल कीर्तनाला सुरुवात करण्या अगोदर अल्पसा परिहार देणं गरजेचं असतं. तो म्हणजे असा भगवान श्री पांडुरंगाच्या कृपेनं माऊली श्री ज्ञानोबारांच्या आशीर्वादानं पवित्र पावन असणाऱ्या या भोले बाबांच्या प्रांगणामध्ये सुरू असणारा हा अखंड हरिनाम सप्ताह. वास्तविक पाहायला गेलं तर दादांनी सांगितलं हे जे मंदिर आहे हे कुणी बांधले हेच कुणाला माहिती नाही. म्हणजे गाव नव्हतं तेव्हा मंदिर होतं. प्राचीन काळातलं असणारं हे मंदिर आणि त्या समोर सुरू असणारा एवढा भव्य दिव्य स्वरूपाचा सप्ताह भव्य दिव्य स्वरूपाचा आहे. कलाकार सुद्धा महाराज गुणीजन मंडळी आहेत. एकाहून एक बळीरे. वास्तविकतः ज्यांच्या माध्यमातून या ठिकाणी मला येण्याचं भाग्य प्राप्त झालं आमचे संतोष दादा असतील. कारण संतोष दादांनी कॉल केला त्यांच्या माध्यमातून तुम्हा समस्त ग्रामस्थांचं दर्शन घडलं आणि हा जो सप्ताह आहे हा समस्त ग्रामस्थांच्या माध्यमातून सुरू आहे. बरोबर की नाही? आणि त्यामध्ये ही प्राप्त झालेली दुसऱ्या दिवसाची कीर्तन रूपी सेवा आज आपल्या कीर्तनाला साथ संगत करण्यासाठी पाहिलं तर सर्वच गुणीजन मंडळी आहे. त्या ठिकाणी जर पाहायला गेलं मृदुंग वादनाची साथ करण्यासाठी विठ्ठल दादा ढोकर आहेत. त्याचप्रमाणे या ठिकाणी उपस्थित सुद्धा आमचे कलाकार मंडळी तुम्हाला तर परिचय आहेच. आपले कथेमध्ये साथ करणारे तबला वादक सुंदर अशा प्रकारे तेही मृदुंग वादन करतात. आपले आदेश महाराज गागरे आहेत. पॅड वादनाची साथ करणारे अनिकेत दादा कदम, सिंथ वादनाची साथ करणारे आपले परमेश्वर दादा वैद्य. त्याचप्रमाणे इकडे पाहायला गेलं गावकरी मंडळी सगळे आहेत. संतोष दादा आहेत. त्यांच्या शेजारी आपले संगीताची साथ करणारे संतोष दादा आहेत. आमचे भाऊ आहेत, बाबा आहेत. त्यानंतर काका आहेत. त्यानंतर आमचे त्या ठिकाणी भागवत दादा. वास्तविक पाहायला गेलं तर माझे गुरुबंधू आहेत. आमचे एकाच गुरुजींकडे शिक्षण आहे पण ते फार मोठे आहेत गायनाच्या क्षेत्रातले. अतिशय गोड दादांनी माझ्या भावासारखे असणारे आमचे भागवत दादा असतील तेही आज या ठिकाणी उपस्थित राहिलेत. त्याचप्रमाणे आमचे संतोष दादा आहेत तेही या ठिकाणी तुम्हाला सर्वांना परिचय आहे. आमचे विनेकरी बाबा असतील. म्हणजे मला थोडक्यात सांगायचं म्हटलं सगळ्यांची नावं घेतली दोघा तिघांची राहिली उद्या माहिती करून घेईल कथेत सांगाल. अतिशय गोड महाराज एकाहून एक बळीरे. मला सांगायचं एवढंच आहे कथेमध्ये साथ संगत करण्यासाठी सगळे एकापेक्षा एक महान आहेत. एवढ्या गोड गुणीजन कलाकारांचं आपल्याला सानिध्य प्राप्त झाले. खरं सांगू कधी कधी असं वाटतं यांचं गायन वादन ऐकत बसलं की असं वाटतं हेच ऐकत बसावं. एवढं गोड वादन आहे गायन आहे. सर्वच या ठिकाणी साथ संगत करण्यासाठी गुणीजन मंडळी आज या ठिकाणी महाराज आपण जो अभंग निवडलाय कारण वेळ कमी आहे. कमी वेळामध्ये आपल्याला अभंग सोडवण्याचा प्रयत्न करायचा आहे. आणि सगळ्यात पहिली गोष्ट मी कथेतही सांगते माझ्या कीर्तनात फक्त विनोदाची अपेक्षा करू नका. म्हणजे काय आहे मी विनोद करेन पण पूर्ण कीर्तन विनोदावर माझं होणार नाही. म्हणजे थोडक्यात सांगायचं काय तुमच्या मनाची तयारी करून ठेवा. ज्याप्रमाणे कथेत सांगितलं विनोद ऐकायला मिळणार नाही. काय आहे एक विनोद असावा पण त्याला काहीतरी सिद्धांत असावा. बरोबर की नाही? या उक्तीप्रमाणे
जमेल तसा विश्वमाऊली ज्ञानोबराय जशी मला या ठिकाणी बोलण्याची बुद्धी देतील अगदी त्याप्रमाणे मी अभंग सोडवण्याचा प्रयत्न करेन. विठ्ठल आज जो अभंग सेवेसाठी निवडलाय हा जगद्गुरु तुकोबारायांचा आहे. या अभंगामध्ये जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात की बाबांनो, तुम्ही जर सज्जनांच्या नावाचा, संतांच्या नावाचा जप केला तर तुमच्या जीवनामध्ये गोड फायदा होणार आहे. काय? पुण्यवंत व्हावे. तुम्ही काय होणार आहात? पुण्यवंत होणार आहात. पुण्यवान नाही, मग पुण्यवंत होणार आहात. मग तुकोबारांना कुणीतरी प्रश्न केला, का हो तुकोबाराय, तुम्ही म्हणता संतांचं नामस्मरण केलं की तुम्ही पुण्यवंत व्हाल, पण का हो तुम्ही स्वतः त्या संतांच्या नामाचा जप करता का? तुकोबाराय म्हणतात, अहो त्यांचं नाम घेतल्यानं जर एवढा मोठा महालाभ आम्हाला प्राप्त होणार असेल तर माझी वाणी का म्हणून त्यांचं नाम घेणार नाही? कारण आपण ज्या सुखासाठी प्रयत्न करतोय, रात्रंदिवस ज्या सुखासाठी आपण पळतोय महाराज, कशासाठी? एकच प्रत्येकाचे ध्येय आहे की आमच्या जीवनामध्ये आम्हाला विश्राम प्राप्त व्हावा, विश्रांती प्राप्त व्हावी, कुठेतरी आमचा स्टॉप असावा. तुकोबाराय म्हणतात, विश्रांती तुम्हाला पाहायची असेल तर विश्रांतीचा ठाव पायी संतांची भाव. सांगितलं, विश्रांती पाहिजे असेल तर तुम्हाला संतांच्या चरणात जवळच विश्रांती प्राप्त होईल. आणि तुकोबाराय शेवटच्या चरणामध्ये सांगतात, बाबांनो, तुम्ही जर संतांच्या नामाचा जप केला तर तुमच्या आयुष्यामध्ये जे काही पाप तुमच्या आयुष्यामध्ये घडले त्या सगळ्या पापांचा नाश होईल. अभंगाचा सरळ सरळ भावार्थ. विठ्ठल आता वास्तविकता हा कीर्तनाला सुरुवात करण्याअगोदर सर्वांच्या अंतःकरणामध्ये हाही प्रश्न निर्माण होईल की बाबा, सज्जनांच्याच नावाचा जप केल्यानंतर आम्ही पुण्यवान का हो? संतांना एवढं महत्व का आहे त्याचं कारण लक्षात घ्या. पहा, आपल्या वारकरी संप्रदायाचं जे दैवत आहे, कोण आहे दैवत? पुरुष मंडळी. आपण सर्वजण सप्ताह करतो. हा, एक जणाला माहिती, बाकीच्यांना बोलत चला. कारण माझं असं कीर्तन आहे, बोलल्याशिवाय काय कीर्तन होत नाही महाराज. इकडं महिला मंडळी, किती वर्षाचे आपण सप्ताह करतो, आपल्याला कमीत कमी कीर्तनाला बसल्यानंतर आपल्या वारकरी संप्रदायाचं दैवत कोण आहे एवढं तरी माहिती असायला. माहितीये का कुणाला? चला, ह्या वेळेस मी सांगतो, आपल्या वारकरी संप्रदायाचं दैवत आहे पांडुरंग परमात्मा. पंढरपूरला वारीला जातो की नाही, विठ्ठल कुळीचे दैवत, बरोबर की नाही? म्हणजे आपल्या वारकरी संप्रदायाचं दैवत आहे पांडुरंग परमात्मा. पण आपलं जे वारकरी संप्रदायाचं दैवत आहे ते सुद्धा संतांचं उपासक आहे महाराज. तुम्ही म्हणाल उपासक कसं आहे ते पाहू, तत्पूर्वी भजन करा. विठ्ठल आपल्या वारकरी संप्रदायाचं जे दैवत आहे ते कसं त्या ठिकाणी संतांचं उपासक आहे तुम्हाला प्रसंग सांगते. पहा, पंढरपूर मध्ये पांडुरंग परमात्म्याच्या मंदिराचे पुजारी बडवे काका, रोज त्यांच्याकडे जबाबदारी आहे महाराज. मंदिरातली दिवाबत्ती करावी, जे काही असेल रात्रीची संध्या करावी, आरती करावी, सगळी काही जबाबदारी त्यांच्यावर. रोज जावं, आरती करावी, पूजा करावी, कुलूप लावावं, घरी यावं, रोजचा नित्यनेम सुरू. एक दिवस झालं असं, काकांनी मंदिरामध्ये पूजा उरकली, आरती झाली, कुलूप लावलं रावळाचं आणि घरी आले, विश्रांती करायला लागले, झोपले महाराज. आणि आज त्या ठिकाणी बडवे काकांना रात्री 2 वाजता जाग आली. किती वाजता? 2 वाजता जाग आली. का जाग आली त्याचे कारण लक्षात घ्या. रात्री 2 वाजता बडवे काकांच्या कानावरती पांडुरंग परमात्म्याच्या मंदिरातून कुणाचा तरी असा भजनाचा आवाज ऐकायला येत होता. पहा, ज्यावेळेला आवाज ऐकायला यायला लागला, बडवे काकाने विचार केला, बाबा मंदिरामध्ये तर सगळं पाहून आलो होतो मी, सगळं व्यवस्थित पाहिलं होतं, मंदिरामध्ये कुणी त्या ठिकाणी वारकरी राहिलेला नव्हता. पण चला, चुकून हुकून एखादा वारकरी राहिलाच असेल, त्याला जर भूक लागली, तहान लागली, पूर्वी एवढी व्यवस्था नव्हती महाराज, त्याला जर मोठ्या बाहेर देशाला जायचं असेल मग करावं काय? मग बडवे काकांनी रात्री 2 वाजता आपल्या हातामध्ये कंदील घेतला, एका हातामध्ये रावळाच्या चाव्या घेतल्या आणि मंदिराच्या दिशेनं निघाले. जसे जसे मंदिराजवळ यायला लागले तसा तसा महाराज भजनाचा आवाज आणखी जोरानं कानावर ऐकायला यायला
लागला. ज्यावेळेला काकाने पहिलं द्वार खोललं, आतमध्ये गेले, अजून भजनाचा आवाज ऐकायला यायला लागला. मग रावळाचं द्वार खोलून ज्यावेळेला पडदा बाजूला करून पाहिलं महाराज, त्यावेळेला बडवे काकांना जे दृश्य पाहिलं महाराज, डोळ्यामध्ये पाणी आलं. विटेवर असणारा पंढरीशी पांडुरंग परमात्मा त्या विटेवरनं खाली आलाय. पायामध्ये त्यानं घुंगरू बांधलेले आहे, त्यानंतर हातामध्ये चिपळ्या घेतलेल्या आहेत, गळ्यामध्ये विणा आहे आणि विटेवरचा पांडुरंग परमात्मा तल्लीन होऊन भजन करतोय. भजन काय करतोय आपण सर्वांनी एकदा भजन करू. ज्ञानोबा माऊली तुकाराम, ज्ञानोबा माऊली तुकाराम, ज्ञानोबा माऊली तुकाराम.